धुळ्यात भाजपच्या 2 महिला उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सविस्तर सांगतो. राजकारणात साम दाम दंडभेद वापरून निवडणुका कशा जिंकल्या जातात यांचं उत्तम उदाहरण आज धुळे महानगरपालिका निवडणुकीत पाहायला मिळालं आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत अजून अर्ज माघारीची मुदत बाकी असतानाच छाननी प्रक्रियेतच मोठा गेम झाला आहे. भारतीय जनता पक्षाने धुळे महापालिकेत 2 जागांवर आपले खाते उघडले आहेत. विशेष म्हणजे ज्या 2 महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत त्यांच्या पतींनी अगदी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. याला भाजपची रणनीती म्हणायची की विरोधकांची हतबलता. प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये नेमकं काय घडलं आणि औपचारिक घोषणा बाकी असतानाच भाजपने जल्लोष का सुरू केलाय, चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. सर्वात आधी गोष्ट करूया प्रभाग क्रमांक 1 ची. इथे भाजपकडून उज्ज्वला रणजित भोसले यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. पण हा विजय सोपा नव्हता. यामागे एक मोठी राजकीय घडामोड आहे. उज्ज्वला भोसले यांचे पती रणजित भोसले हे मूळचे शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष होते. विचार करा, विरोधी पक्षाचा एक जिल्हाध्यक्ष 30 डिसेंबरला म्हणजे अर्जाच्या 2 दिवस आधी भाजपमध्ये प्रवेश करतो आणि लगेच त्यांच्या पत्नीला तिकीटही मिळतं. या प्रभागात काय गेम झाला? प्रभाग क्रमांक 1 मधून उज्ज्वला भोसले यांच्या विरोधात कल्पना अरुण धुमाळ आणि सुनीता आबा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस यांनी अर्ज दाखल केले होते. या विरोधी उमेदवारांनी हुशारीने प्रभाग क्रमांक 1 आणि ब अशा दोन्ही ठिकाणाहून अर्ज भरले होते. छाननीच्या वेळी जेव्हा विचारणा झाली की कोणता अर्ज कायम ठेवायचा, तेव्हा प्रतिस्पर्धी उमेदवारांनी प्रभाग 1 मधून माघार घेतली आणि ब मधून लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रभाग मध्ये उज्ज्वला भोसले यांचा एकमेव अर्ज उरला आणि त्या बिनविरोध झाल्या. 30 तारखेला पक्षप्रवेश आणि 1 तारखेला बिनविरोध विजय. याला म्हणतात राजकीय टायमिंग. दुसरीकडे प्रभाग क्रमांक 6 ब मध्येही असाच काहीचा प्रकार घडला आहे. इथे भाजपच्या ज्योत्सना प्रफुल्ल पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत. इथलं गणित ही पतीच्या पक्षप्रवेशाशी जुडलेलं आहे. ज्योत्सना यांचे पती प्रफुल्ल पाटील हे आधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कार्यरत होते. त्यांनीही ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये उडी घेतली आणि पत्नीला उमेदवारी मिळवून दिली. इथे विरोधकांनी काय केलं? ज्योत्सना पाटील यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर वैभवी अमित दुसाने आणि राष्ट्रवादीच्या आरती अरुण पवार यांचे अर्ज होते. पण राजकारणात पडद्यामागे काय सूत्र फिरलं कोणास ठाऊक. या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी प्रभाग 6 ब मधून आपली उमेदवारी मागे घेतली. परिणामी ज्योत्सना पाटील यांचं मैदान मोकळं झालं. विरोधकांचे अर्ज मागे घ्यायला लावणं हेच या निवडणुकीत भाजपचं मोठं यश मानलं जात आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या विजयाचा मोठा जल्लोष केला आहे. धुळे महापालिकेत एकूण 19 प्रभागांमधील 74 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. एकूण 479 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते आणि आज अर्जाची छाननी करण्यात आली. या छाननी प्रक्रियेतच भाजपने 2 जागा खिशात घातल्या आहेत. अर्थात निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर किंवा मतमोजणीच्या दिवशीच विजयाची औपचारिक घोषणा केली जाईल. पण तोपर्यंत भाजपसाठी हे विनिंग स्टार्ट आहे. या विजयाचा अर्थ काय? सर्वप्रथम भाजपची इनकमिंग रणनीती यशस्वी झाली आहे. इतर पक्षातील ताकदवान नेते फोडून त्यांचा उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला इथे कामाला आला. शरद पवार गट आणि ठाकरे गटाला धुळ्यात खिंडार पडला आहे हे या बिनविरोध निवडणुकीवरून स्पष्ट होतं. या 2 जागा वगळता उरलेल्या 72 जागांवर काय होणार? तिथेही भाजप असंच वर्चस्व गाजवणार की महाविकास आघाडी कमबॅक करणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. थोडक्यात सांगायचं तर धुळे महापालिकेत सामना सुरू होण्याआधीच भाजपने 2 विकेट्स घेतले आहेत. उज्ज्वला भोसले आणि ज्योत्सना पाटील या 2 महिलांनी नगरसेविका म्हणून आपली एंट्री फिक्स केली आहे. तुम्हाला काय वाटतं? ऐन वेळी पक्षांतर करून आलेल्यांना तिकीट देणं आणि त्यांना बिनविरोध निवडून आणणं या भाजपच्या रणनीतीबद्दल तुमचं काय मत? लोकशाहीसाठी हे चांगलं आहे की वाईट? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.